इकडे शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळालं आणि या चिन्हाचा अनावरण सोहळा देखील रायगडावरती मोठ्या दिमाखात पार पडला। पण या सगळ्यामध्ये चर्चा रंगली ती अमोल मिटकरींच्या एका आव्हानाची। मिटकरींनी आव्हानांना एक चॅलेंज दिलंय, जे आव्हानांनी पूर्ण केलं त्यातही मिटकरींनी चूक दाखवली आणि ही चूक दाखवताना स्वतःच चुकले। नेमकं काय घडलंय पाहूया। मिटकरींनी आव्हानांना एक आव्हान दिलं। आमचं चॅलेंज आहे, डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी तुतारी उचलून फुंकून दाखवावी, 1 लाखाचं बक्षीस आपल्याकडून घेऊन जावं। आव्हानांनी ते पूर्ण केलं, पण मिटकरींनी आव्हानांना खिजवलं। तुतारीचा व्हिडिओ माझ्याकडे आहे रायगडवरचा, तो तुम्हाला मी दाखवतो। हे बघा, याच्यामध्ये आव्हाड साहेबांचं पोट पुढे आलेलं दिसतंय आणि मागचे मावळे तुतारी वाजवताना दिसतात। माझं त्यांना आव्हान असं होतं की त्यांनी एकट्याने तुतारी वाजवावी आणि तुतारी वाजवताना पोट आत असतं, असं पोट आत असतं। यांचं पोट बाहेर दिसतंय, मागच्या लोकांचा आवाज दिसतोय। त्यांनी एकट्याने तुतारी वाजवावी, तुतारीतून आवाज काढावा। माझ्याकडे 1 लाख रुपयाचा चेक आता सध्या आहे। तुतारी फुंकून दाखवा आणि 1 लाख रुपये घेऊन जा, असं आव्हान देणाऱ्या मिटकरींनी 1 लाखाचा चेकही लिहून ठेवला आणि त्यात घोळही घातला। आता हा चेक नीट पहा। धनादेशात पेई अर्थात ज्याच्या नावाने धनादेश काढला जातो तिथे मिटकरींनी रक्कम लिहिली आहे, तर जिथे रक्कम लिहायची तिथे जितेंद्र आव्हाडांचं नाव लिहिलंय। आव्हाडांना कोंडीत पकडताना मिटकरीच टीकेचे धनी झाले आहेत। एक तुतारी द्या मज आणूनी, फुंकीन जी मी स्वप्राणाने। आमचं चॅलेंज आहे, डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी तुतारी उचलून फुंकून दाखवावी, 1 लाखाचं बक्षीस आपल्याकडून घेऊन जावं। फक्त अट अशी आहे, आवाज तुतारीतून आला पाहिजे। याच्यामध्ये आव्हाड साहेबांचं पोट पुढे आलेलं दिसतंय आणि मागचे मावळे तुतारी वाजवताना दिसतात। माझं त्यांना आव्हान असं होतं की त्यांनी एकट्याने तुतारी वाजवावी आणि तुतारी वाजवताना पोट आत असतं, असं पोट आत असतं। यांचं पोट बाहेर दिसतंय, मागच्या लोकांचा आवाज दिसतोय। त्यांनी एकट्याने तुतारी वाजवावी, तुतारीतून आवाज काढावा। माझ्याकडे 1 लाख रुपयाचा चेक आता सध्या आहे। तो चेक मी ज्या दिवशी अधिवेशन असेल त्या 2-3 दिवसामध्ये डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना तो सुपूर्द करेल। पण चॅलेंज पूर्ण झालेलं नाही, आवाज एकट्याने तुतारी वाजवून काढावा असं मी विनंती केली होती। जे आव्हान अमोल मिटकरींनी दिलं होतं त्याच्या बदल्यात 1 लाखाचा चेक त्यांनी पाठवला, परंतु तो चेक लिहिताना सुद्धा ज्या अमोल मिटकरीला टाइम कॅश पैसे गोळा करण्याची सवय लागलेली आहे, जो व्यावसायिक व्याख्याता आहे, ज्याला विचाराचा कुठलाही आचार विचाराचं बूड नाही, त्या अमोल मिटकरीने खोटा चेक दिला। ज्या ठिकाणी चेकवर अमाऊंट लिहिली जाते तिथे नाव लिहिलं आणि जिथे नाव लिहायचं असतं तिथे अमाऊंट लिहिली। अशा पद्धतीचा 1 लाखाचा खोटा चेक दिल्याचं सोशल मीडियात व्हायरल करतायत। त्या अमोल मिटकरींना हा बालिश खेळ खेळण्यासाठी अजितदादांनी विधान परिषदेचा आमदार केलेले का? जेव्हापासून राष्ट्रवादीत फूट पडली आहे तेव्हापासून दोन्ही गट एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत। पण यावेळी मात्र मिटकरींची टीका मिटकरींवरच उलटल्याचं दिसतंय। मिटकरींनी माध्यमांसमोर चेक दाखवताना एकदा नीट चेक केला असता तर त्यांची ही फजिती झाली नसती। असो, पण आता यावरून मिटकरी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत हे नक्की। उमेश अलोने, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।